हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण निकुरे. मी भारतीय डाक खात्यामध्ये ॲज अ पोस्टमन म्हणून कार्यरत आहो. याआधी मी तलाठी, पोस्टमन, MTS या 3 एक्झाम क्रॅक केलेल्या आहेत. ठीक आहे, तलाठी, पोस्टमन, MTS या 3 एक्झाम क्रॅक केलेल्या आहे. ओके, बाकी वर्क मी नंतर देतो. सर्वात महत्त्वाचं आजचा व्हिडिओ कशासाठी आहे तर ज्यांनी कुणी SSC MTS हा फॉर्म नसेल भरला त्यांनी कृपया करून फॉर्म भरावे, कारण की फीस फक्त 100 रुपये आहे आणि त्याला काय म्हणते एक्झाम आपली मराठीमधून होणार आहे. ठीक आहे, काय लँग्वेज मराठी इंग्लिश प्लस मराठी, अरे यार मराठी असणार आहे. ठीक आहे, 2 लँग्वेजमध्ये तुमचा पेपर होईल. सोबतच इंग्लिश किंवा मराठी, इंग्लिश प्लस हिंदी हिंदी. तुम्हाला लँग्वेज कोणती भेटेल या 2 पैकी जे तुम्ही सिलेक्ट कराल ते, एकतर इंग्लिश सोबत मराठी सिलेक्ट करा किंवा इंग्लिश सोबत हिंदी सिलेक्ट करा. दोन मध्ये तुमचं हो, म्हणजे इंग्लिश तर कंपल्सरी आहे. सोबत तुम्हाला मराठी घ्यायची की हिंदी घ्यायची आहे तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला सिलेक्ट करता येते. ठीक आहे, ज्यांना कोणाला हिंदी चांगली जमते त्यांनी हिंदी सिलेक्ट करा लँग्वेज ऑफ एक्झाम. ज्यांना कोणाला मराठीमधून पेपर द्यायचा त्यांनी मराठी सिलेक्ट करा. ओके, आता मराठीमधून पेपर देता येते यासाठी तुम्हाला हा SSC MTS फॉर्म भरा, हे मी तुम्हाला सांगत आहोत. ठीक आहे, ज्यांना कोणाला हिंदी जर जात असेल त्यांनी मराठीमधून पेपर सॉल्व्ह करा. मराठीमध्ये पण एक्झाम सॉल्व्ह करण्याचा ऑप्शन आहे. ओके, यासाठी मराठीमधून पेपर आहे म्हणून मी आजचा व्हिडिओ बनवत आहोत SSC MTS याबद्दल. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही हा फॉर्म भरा. लास्ट डेट सांगून देतो. लास्ट डेट आहे 31 जुलै. आजची 27 तारीख. फक्त 4 दिवसामध्ये तुमचं शेवटचे 4 दिवस आहे लास्ट डेट येण्यासाठी. ठीक आहे, पहा लास्ट डेट अँड टाइम फॉर ऑनलाईन अप्लिकेशन. ठीक आहे, किती 31 जुलै 2024. 31 तारखेला लास्ट डेट आहे. त्याआधी तुम्ही फॉर्म भरा ज्यांना कोणाला हा फॉर्म भरायचा आहे त्यांनी. आणि मी म्हणतो सगळेजण फॉर्म भरा, कारण की पेपर मराठीमधून आहे. ओके, आणि 23 म्हणजे किती 11 रात्रीचे 11 वाजेपर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरता येते. चला, त्यानंतर काही महत्त्वाच्या डेट्स आहे का त्या सांगून देतो. आणि हां, ऑनलाईन पेमेंट करण्याची लास्ट तारीख किती तर 1 तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. ओके, ज्यांनी कोणी 31 तारखेच्या आधी फॉर्म भरला परंतु तेव्हा पेमेंट झालं नाही किंवा तेव्हा अकाउंटला पैसे नव्हते, अशांनी लास्ट तारीख आणखी तुम्हाला 1 दिवस वाढवून दिलेला आहे 1 ऑगस्ट 2024 पर्यंत रात्री 11 वाजेपर्यंत. ठीक आहे, पूर्ण 24 तास एक्स्ट्रा वाढवून दिले आहे त्यांनी. त्या दरम्यान तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. ओके, आणि महत्त्वाचं काय आहे तर आणखी फॉर्ममध्ये काही करेक्शन करायचं असेल, ऑनलाईन पेमेंट ऑफ करेक्शन करायचं असेल तर काही करेक्शन करायचं असेल तर 16/8 ते 17/8 या दरम्यान तुम्ही ऑनलाईन करेक्शन करू शकता. फॉर्ममध्ये काही माहिती चुकली तर तुमचा फॉर्म करेक्ट करू शकता. काही मिस्टेक झाल्या फॉर्म भरताना तर त्या मिस्टेक तुम्ही करेक्ट करू शकता, करेक्शन्स करू शकता फॉर्ममध्ये 16 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान. ओके, चला, शेड्यूल ऑफ कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन ऑक्टोबर-नोव्हेंबर. एक्झाम कधी होईल? ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान तुमची एक्झाम होईल. ओके, त्यानंतर आहे महत्त्वाचं व्हॅकन्सी किती आहे. SSC MTS आणि हवालदार याच्या व्हॅकन्सी किती आहेत ते बघून घ्या. SSC MTSच्या व्हॅकन्सी आहे 4887. हवालदारच्या व्हॅकन्सी आहे 3439 व्हॅकन्सी आहे. ह्या पूर्ण मिळून होते 8326. ठीक आहे, एकदा मला कॅल्क्युलेशन करू द्या. 6 हातचा 1, 8×4 1202, हातचा 1 9 8×4 1303, हातचा 1, बरोबर. ठीक आहे, 8326 एकूण टोटल व्हॅकन्सी आहे. चांगल्या व्हॅकन्सी आहे. ओके, चला, त्यानंतर महत्त्वाचं काय हे जे हवालदार CBN लॉंग फॉर्म काय तर सांगतो समोर. इनडायरेक्ट टॅक्सच्या संदर्भात आहे, इनडायरेक्ट टॅक्स ऑफिसच्या संदर्भात आहे, सेंट्रल ब्युरो ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कमिशन असं काहीतरी आहे. व्हिडिओ दरम्यान सांगतो जेव्हा म्हणजे जे ऑनलाईन लिहून सगळं देतो तेव्हा तुम्हाला तिथे सांगतो. ओके, काळजी करू नका. आता बघा, MTS मध्ये कोणकोणत्या ऑफिसमध्ये तुम्हाला जॉब भेटेल, कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये जॉब भेटेल, आणि हवालदारमध्ये कोणकोणत्या ऑफिसमध्ये कोणकोणत्या डिपार्टमेंटमध्ये जॉब भेटेल ते तुम्हाला इथे सांगून देतो. हवालदार बघा, हे
CBIC आणि CBNचा लॉंग फॉर्म इथे दिलेला आहे मी. ओके, MTS बघा आधी. MTS SSC MTS मध्ये SSC MTS जेव्हा तुम्ही SSC MTS बनता किंवा एक्झाम क्रॅक करता तेव्हा तुम्हाला जॉब कुठं कुठं भेटेल, कोणकोणत्या ऑफिसमध्ये भेटेल ते सांगतो. इन्कम टॅक्स ऑफिस किंवा एक्सटर्नल अफेअर्स ऑफिस, इलेक्शन कमिशन, होम अफेअर्स, ED, प्री इन्फॉर्मेशन ब्युरो, टेलिकम्युनिकेशन अँड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कॅबिनेट सेक्रेटेरिएट, डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, सिव्हिल एव्हिएशन, MSME, कन्झ्युमर अफेअर्स, त्यानंतर पार्लमेंटरी अफेअर्स, CBIC किंवा CBN. CBIC आणि CBN म्हणजे काय तर CBIC म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम्स. ठीक आहे, कस्टम्स आहे ते, बरोबर कस्टम्स आहे. अप्रत्यक्ष कर आणि कस्टम्स म्हणून, कस्टम्स म्हणजे आपण त्याला काय म्हणते, फॉरेन ड्युटीज काहीतरी असते ते, त्याला काय म्हणते मराठीत मला समजलं आहे पण तुम्हाला आता एक्सप्लेन करता येत नाही. ठीक आहे, तरी पाहू आपण नंतर. CBN म्हणजे सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स. ठीक आहे, नार्कोटिक्स तुम्हाला ऑलरेडी माहीत असेलच. इत्यादी ऑफिसमध्ये, इत्यादी त्याला काय म्हणते, इत्यादी डिपार्टमेंट किंवा इत्यादी ऑफिसमध्ये तुम्हाला MTS हा जॉब मिळेल. ओके, त्यानंतर हवालदार कशामध्ये तर CBIC, CBN, CGST, सर्व्हिस टॅक्स आणि कस्टम्स. कस्टम्समध्ये त्याला आपण ड्युटीज नाही करत, ड्युटीज त्याला काय म्हणते, एक टॅक्स असतो एक प्रकारचा. नार्कोटिक्स माहिती आहे तुम्हाला, सेंट्रल एक्साईज माहिती आहे. ठीक आहे, इत्यादी. CBIC म्हणजे हेच आहे लॉंग फॉर्म. ठीक आहे, चला हा लॉंग फॉर्म आहे. CBN म्हणजे हा लॉंग फॉर्म आहे. इत्यादी डिपार्टमेंट किंवा इत्यादी ऑफिसमध्ये तुम्हाला जॉब करायला मिळेल. सगळं सांगतो, पेमेंट किती असेल काय असेल ते सगळं सांगतो, काळजी करू नका. अप्लिकेशन फी किती आहे ते पाहून घ्या. 100 रुपये फी आहे. कोणासाठी? UR जनरल कॅटेगरी किंवा ओपन किंवा जनरल कॅटेगरी आणि ओबीसी. ठीक आहे, त्यानंतर उरलेले SC ST, PWD, ESM म्हणजे कोणी तर एक्स सर्व्हिसमॅन, बाकी अदर याच्यासोबत EWS पण इथे आहे. ठीक आहे, EWS इकॉनॉमिक वीकर सेक्शन वगैरे, त्यांना 100 फीज आहे. आणि बाकी सगळ्यांसाठी मग 0. SC ST PWD सगळ्या लोकांना पेमेंट फी नाही. ठीक आहे, फी किती आहे तर फी माफ आहे, फी 0 रुपये आहे. चला नेक्स्ट. आणि पेमेंट फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच होईल पेमेंट. ठीक आहे, एवढंच महत्त्वाचं आहे. हे महत्त्वाचं आहे का पेमेंट तुमचं ऑनलाईन पद्धतीने होईल. कोणाकोणाला ओपन, OBC आणि EWS या लोकांना ऑनलाईन पेमेंट करावं लागेल. ठीक आहे, हां महिलांना पण सुट आहे बरं, मी तर विसरलोच होते टाकायचं सांगायचं. त्यानंतर एज लिमिट कधी आहे ते एज लिमिटसाठी डेट पकडली 1 ऑगस्ट 2024ची. 1 ऑगस्ट 2024ची. आता SSC MTS आणि हवालदार दोन्हीसाठी एज लिमिट वेगवेगळी आहे. 18 ते 25 ही एज लिमिट आहे MTS साठी. ठीक आहे, कोण गेले MTS? हां, MTS साठी 18 ते 25 एज लिमिट आहे आणि हवालदारसाठी 18 ते 27. हवालदारसाठी 18 ते 27. ठीक आहे, एज लिमिट लिहून घ्या, इयर्स वर्ष. ओके, म्हणजे तुम्हाला जर तुम्हाला MTS बनायचं असेल, MTS फॉर्म भरायचा असेल, तेव्हा तुम्ही 2 ऑगस्ट 1999 ते 1 ऑगस्ट 2006 या दरम्यान जन्मलेले असावे. तुमचा जन्म कधीपर्यंत असला पाहिजे? 1999 ते 2006 ही डेट पाहून घ्या फक्त. ठीक आहे, 2 ऑगस्ट 1999 ते 1 ऑगस्ट 2006 या दरम्यान जर तुमचा जन्म झाला असेल तर तुम्हाला MTS ॲज अ MTS म्हणून फॉर्म भरता येते. त्यानंतर हवालदारसाठी 18 ते 27. तर डेट पाहून घ्या, 2 ऑगस्ट 1997 ते 1 ऑगस्ट 2006. ठीक आहे, एक मिनिट समजू. 18 ते 25, 18 ते 27. ठीक आहे, हो ओके. चला ठीक आहे, 99 पासून 6 पर्यंत किती वर्ष होते? 7 वर्ष. इथे ते 7 वर्ष, इथे 18 ते 27 9 वर्ष व्हायला पाहिजे. हां सॉरी, बरोबर आहे. ओके, 97 हवालदार व्हासाठी 1997 पासून तर 2006 या दरम्यान जन्म झाला पाहिजे तुमचा. आणि MTS साठी 1999 ते 2006 या दरम्यान जन्म झाला पाहिजे. ओके, ठीक आहे. चला नेक्स्ट. म्हणजे बघा हे जे इथं आहे ना 7 वर्ष गॅप आहे जन्मामध्ये, इथे किती आहे? 18 ते 27 वर्ष, म्हणजे इथं 9 वर्ष गॅप आहे. ठीक आहे, होच गॅप बघा तुम्हाला इथे दिसणार. ह्या दोनमध्ये 7 वर्ष आणि ह्या दोनमध्ये 9 वर्ष. नेक्स्ट,
एज लिमिट झाली. त्यानंतर एज रिलॅक्सेशन बघून घ्या कोणाकोणासाठी किती किती आहे. तर SC ST साठी 5 वर्ष म्हणजे किती, हो जेवढी लास्ट डेट आहे 18 ते 25, 18 ते 27, ते 25 आणि 27 वर्ष आहे ना, ते वाढवून द्या 5 वर्षानं. ओके. OBC साठी 10 वर्ष, 1 मिनिट, 3 वर्ष. ठीक आहे. SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, PWD साठी 10 वर्ष. ठीक आहे. जर तुम्ही OBC आणि PWD असाल तर 5 हे आणखी 13 वर्ष. ठीक आहे. 10 + OBC 3, 13 वर्ष. जर तुम्ही SC ST आणि PWD दोन्ही पण असाल तर तुमचे 10 + 5 15 वर्ष वाढेल. ओके. एक सर्व्हिसमॅनसाठी वगैरे पाहून घ्या. नेक्स्ट, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय ते पाहून घ्या. तुम्हाला फक्त ते 10वी पाहिजे, 10वी. कट ऑफच्या आधी तुमचं 10वी कंप्लीट पाहिजे किंवा 1 ऑगस्ट 2024च्या आधी तुमची 10वी कंप्लीट पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन एकच आहे, 10वी बेस आहे, 10वी बेस्ट आहे. काही तेवढं बाकीचं महत्त्वाचं नाही. ठीक आहे. नेक्स्ट, स्कीम ऑफ एक्झामिनेशन. तुमचे एक्झामिनेशन कशी होणार, काय होणार, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे आता मी सांगणार आहो. MTS साठी आणि हवालदारसाठी. डायरेक्ट सांग का, MTS साठी तुमची एक्झाम होणार, आहे. ठीक आहे. MTS साठी एक्झाम होणार आहे. हवालदारसाठी सांगतो. हवालदारचं स्पेलिंग पाहून घ्या, चुकलं का ते एकदा. एक्झाम प्लस फिजिकल स्टँडर्ड टेस्ट किंवा फिजिकल एफिशियन्सी टेस्ट. ठीक आहे. PET किंवा PST. ठीक आहे. चला, एकंदरीत पाहता MTS साठी तुम्हाला फक्त एक्झाम द्यावं लागेल आणि हवालदार होण्यासाठी एक्झाम प्लस फिजिकल टेस्ट असणार आहे. ठीक आहे. इत्यादी गोष्टी समजल्या तुमच्या. त्यानंतर महत्त्वाच्या काही गोष्टी आहे का मी चेक करतो. ठीक आहे. नेक्स्ट, आता तुमची एक्झाम कशी होणार, काय होणार, पेपरमध्ये क्वेश्चन किती येणार, त्या सगळ्या गोष्टी आता इथे मेन्शन करतो मी. इथे बघा, तुमचा पेपर होणार आहे फक्त एक आणि सिंगल पेपर, एकच पेपर होणार आहे MTS साठी. हवालदारसाठी पेपर प्लस फिजिकल टेस्ट. ओके. आता बघा, याच्या आधी SSC MTS कसं होतं, Tier 1, Tier 2 आणि Tier 3. फक्त Tier 1 तुमचा कट ऑफ Tier 1 वर डिपेंड करत होता आणि Tier 2 आणि 3 फक्त आणि फक्त क्वालिफाईंग होतं. तिथे फक्त कट ऑफवर तुम्हाला पास व्हायला लागत होतं. आता इथे एकदम वेगळं आहे, फक्त आणि फक्त एकच पेपर होणार आहे. Tier 2, Tier 3 असं काही नसणार. ओके. चला, पेपरमध्ये कोणकोणते म्हणजे पेपरमध्ये कशा कशा प्रश्न असणार आणि किती प्रश्न, किती प्रश्नाला किती मार्क असणार ते बघून घेऊ आपण. एक क्वेश्चन आणि 3 मार्क. एका क्वेश्चनला 3 मार्क असणार, एका क्वेश्चनला 3 मार्क असणार. ओके. आणि पेपर एकूण 20 आणि 20 40 आणि 50 किती होते, 90 प्रश्नांचा असणार. पेपरमध्ये 90 प्रश्न असणार आणि एकूण मार्क किती, तर 120 आणि हे 150, 270 का. ठीक आहे. कॅल्क्युलेशन एकदा करून घ्या. एवढं आहे बरोबर, 270. ठीक आहे. नेक्स्ट, पेपरमध्ये 2 सेक्शन असणार, सेक्शन 1 आणि सेक्शन 2. सेक्शन 1 फक्त क्वालिफाईंग व्हायचं आहे तुम्हाला, 30% क्वालिफाईंग मार्क आहे. तेवढे मार्क तुम्हाला इथे घ्यायचे. सेक्शन 1 मध्ये फक्त आणि फक्त 35% काठावर पास सारखं 30% तुम्हाला इथे मार्क घ्यावं लागते. फक्त आणि फक्त क्वालिफाईंग होणार आहे. आता पेपर 1 मध्ये क्वालिफाय झाले तर तुम्ही, तेव्हाच तुमचा पेपर 2 चे मार्क चेक केला जाईल. ओके. जमलीपर्यंत तुमचं पेपर 1 नाही बरं, सेक्शन 1 तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. तिथे फक्त क्वालिफाईंग आहे. त्यानंतर तुमचा कट ऑफ डिसाईड होईल तुमचा सेक्शन 2 वर. ओके. सेक्शन 1 मध्ये 20 प्रश्न असणार, गणिताचे आणि बुद्धिमत्तेचे 20 असणार. ठीक आहे. गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही याचे 20 प्रश्न असणार आणि त्याला गुण आहे 60 मार्क. ओके. 20 गुण 60 मार्क, 20 गुण 60 मार्क. वेळ किती, दोन्ही मिळून तुम्हाला 45 मिनिटचं. 1 मिनिट, हो 45 मिनिटचं. जर तुम्ही स्क्राईब असेल किंवा तुम्ही जर सोबत रायटर आणला असेल तेव्हा
तुम्हाला पूर्ण 1 तास दिलं जाईल, 15 मिनिटं वाढवून दिलेलं जाईल. आणि रायटर कुणाला मिळेल? ज्यांना रायटरची आवश्यकता आहे, गरज आहे त्यांना. ठीक आहे, ज्यांना त्याला काय म्हणतो, ब्लाइंड असेल, ब्लाइंड व्यक्ती असेल, किंवा PWD पर्सन विथ डिसॅबिलिटी, विकलांग व्यक्ती, असे व्यक्ती ज्यांना स्वतःला पेपर सॉल्व्ह करता येऊ शकणार नाही, असे व्यक्ती. ठीक आहे, कुणाला हाताचा वगैरे प्रॉब्लेम, हात वगैरे नसेल, किंवा हात वगैरे त्याला काय म्हणते, हाताला पॅरालिसिस मारलेला असेल, किंवा हाताची हालचाल करता येत नसेल, किंवा डोळ्याने अंध व्यक्ती असेल, अशा व्यक्तींना स्क्राईब असेल. ठीक आहे, आता ज्या व्यक्तींना स्क्राईब आहे त्यांना 15 मिनिटं एक्स्ट्रा मिळेल. ठीक आहे, या सेक्शनमध्ये पण 15 मिनिटं एक्स्ट्रा मिळेल, इथे पण 15 मिनिटं एक्स्ट्रा मिळेल. जी आहे जनरल अवेअरनेस सेक्शन 2 बघा, जनरल अवेअरनेस म्हणजे GK आणि इंग्लिश, यांना 25 प्रश्न आणि 75 मार्क. इथे पण 1 प्रश्न 3 मार्क, 1 प्रश्न 3 मार्क. ओके, चला, इथे पण तुम्हाला 45 मिनिट दिला जाईल. आणि ज्यांना स्क्राईब असेल, ज्यांचा स्क्राईब असेल किंवा रायटर असेल, त्यांना 15 मिनिटं एक्स्ट्रा वाढवून 60 मिनिटं तुम्हाला मिळेल. ओके, आता 90 प्रश्न एकूण आहे आणि 270 मार्क आहे. तुमचं आता असं कॅल्क्युलेट होणार नाही, इथे फक्त 40 प्रश्न आणि 120 मार्क यामध्ये तुम्हाला क्वालिफाय होणार आहे. आणि तुमचा कट ऑफ डिसाईड करेन एकूण 50 प्रश्न आणि मार्क होणार 150. बस, ह्या 150 पैकी तुमचा कट ऑफ डिसाईड होईल, फायनल कट ऑफ तुमचा डिसाईड होईल. ओके, आणि त्याच्यावर तुमचं सिलेक्शन राहील. ठीक आहे, एक्झाम कशी होणार, मोड ऑफ सिलेक्शन पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. हेच आता जे मोड ऑफ सिलेक्शन सांगितलं ते हेच इथे दिलेलं आहे. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी क्वालिफाईंग मार्क तुमचे एवढे असणार आहेत, 30%, 25% आणि 20%. कोणासाठी? ओपनसाठी 30%, OBC आणि EW साठी 25% आणि अदर कॅटेगरीसाठी 20%. ओके, बघा, मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स इन सेक्शन 1 अँड ॲज वेल ॲज सेक्शन 2 ऑफ कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन. ठीक आहे, CBT पहिला आपण कसं म्हणत होतो, CBT म्हणत होतो ना, CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट. आता काय म्हणता येईल, कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन, CBE. दोन्ही पण मित्रांनो कॉन्सेप्ट एकच आहे, काही वेगळा नाही. ठीक आहे, CBT म्हणा किंवा CBE म्हणा, सारखंच आहे, एकच आहे, दोन्ही याचा अर्थ एकच होते का, कम्प्युटर बेस्ड एक्झाम. ओके, की त्याला पण तुम्ही ऑनलाईन एक्झाम म्हणू शकता. ओके, आता बघा, तुमच्या एक गोष्ट लक्षात येत नसेल काय, तर सेक्शन 1 साठी क्वालिफाईंग मार्क हेच आहे आणि सेक्शन 2 साठी पण क्वालिफाईंग मार्क हेच आहे, ह्या वाक्यावरून समजते. आता सेक्शन 1 साठी हेच क्वालिफाईंग मार्क, सेक्शन 2 साठी पण हेच क्वालिफाईंग मार्क, म्हणजे पूर्ण मार्काच्या ओपनच्या व्यक्तीने 30% मार्क घेतले म्हणजे तो सेक्शन 1 आणि सेक्शन 2 क्वालिफाय झाला का? हो, झाला. ठीक आहे, 30% मार्क घेतले तुम्ही, सेक्शन 1 क्वालिफाय झाले तुम्ही. ठीक आहे, सेक्शन 1 क्वालिफाय झाले. आणि जेव्हा तुम्ही 30% पेक्षा जास्त मार्क घेता ओपन व्यक्तींसाठी बोलतोय, तेव्हा तुम्ही सेक्शन 1 क्वालिफाय झाला. ओके, इथपर्यंत गोष्ट मिटलं. ओके, चला, त्यानंतर क्वालिफाय झाले, सेक्शन 1 क्वालिफाय झाले म्हणजे तुमचं सेक्शन 2 इथे पकडणार आहे, सेक्शन 2 मध्ये तुमचे मार्क काउंट करणार आहे. ओके, आता बघा, सेक्शन 2 मध्ये जेव्हा तुम्ही क्वालिफाय होता 30% प्लस मार्क घेता, त्याच्यानंतर तुमचा मेरिट लागेल. ठीक आहे, 30% क्वालिफाईंग मार्क घेतलं म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं असं होणार नाही. ठीक आहे, मेरिट लागेल तेवढा. ओके, जर का मेरिट हा 30% पेक्षा कमी आला तर तुमचं सिलेक्शन होणार नाही. ठीक आहे, त्यामुळे म्हणजे मेरिटच तुमचा 30% पेक्षा कमी येणार नाही, फक्त 30% प्लस तुम्हाला मार्क घेणं क्वालिफाईंग आहे. ठीक आहे, इथे क्वालिफाय झालं, काम मोकळं, सेक्शन 1चं काम मोकळं. ठीक आहे, सेक्शन 2 कधी होणार, तुम्ही 30% पेक्षा जास्त मार्क घेतले तर तुमचा टेस्ट तुमचे मार्क काउंट केला जाईल. ठीक आहे, आणि कट ऑफ हा 30% प्लस लागेल. ठीक आहे, एवढं तुम्हाला इथे सांगायचं आहे, बाकी काही महत्वाचं आहे का ते चेक करून घेतो. पुन्हा हो, इथे सगळं झालेलं आहे आपलं, पेमेंटचं थोडं बोलून घेतो. हे क्वालिफाईंग मार्क ज्यांना कोणाला इथे समजलं नसेल, क्वालिफाईंग मार्कचं ज्यांना कोणाला इथे समजलं नसेल त्यांच्यासाठी पुन्हा सांगतो, जेव्हा सेक्शन 1 मध्ये 30% प्लस तुम्ही मार्क्स घ्याल तेव्हा तुम्ही सेक्शन 1 हा क्वालिफाय व्हाल, आणि जर सेक्शन 1 क्वालिफाय झाले तरच तुमचे सेक्शन 2चे मार्क काउंट केल्या जाईल. ओके, म्हणजे विचारात घेतल्या जाईल. इथपर्यंत समजलं, सेक्शन 1 मध्ये 30% मार्क घेतले म्हणजे तुम्ही क्वालिफाय झाले, तुमचा सेक्शन 2चे मार्क काउंट करण्यासाठी. त्यानंतर जर तुमचे 30% प्लस मार्क असेल तर तुमचा सेक्शन 2
विचारात घेतला जाईल. ठीक आहे. एकंदरीत पाहता दोन्ही सेक्शनमध्ये तुम्हाला सेक्शन 30% मार्क घेणं कंपल्सरी आहे, 30% प्लस मार्क घेणं कंपल्सरी आहे. आणि हां, पुन्हा एकदा मुद्दा डबल पुन्हा सांगतो या वाक्याचा वगैरे सगळं अर्थ. हा तुमचा कट ऑफ सेक्शन 2चा कट ऑफ हा 30% प्लस लागेल. ठीक आहे. कट ऑफ हा ओपनसाठी 30% प्लस लागेल, ओबीसीसाठी ओबीसी ईडब्ल्यूसाठी 25% प्लस लागेल आणि इकडे 20% प्लस लागणार आहे. म्हणजेच काय, तर एवढ्या याच्या खाली जाणार नाही कट ऑफ. याच्या खाली जर कट ऑफ मार्क असेल कोणाला मार्क असेल तर त्यांना काउंट केलं जाणार नाही, जॉब मिळणार नाही. ठीक आहे. चलो नेक्स्ट थोडं पेमेंटचं बोलून घेऊ. एमटीएसला पेमेंट 60,000 तुम्ही 28 ते 30,000 पकडू शकता स्टार्टिंग पेमेंट. हवालदारला थोडं कमी राहील, जवळपास तेवढ्याच 25-30च्या आसपास या दरम्यान हवालदारचा पेमेंट राहील. ठीक आहे. एमटीएसचा 28 ते 30. पोस्ट विभागामध्ये पण एमटीएसला किती 29 आहे. पोस्ट ऑफिसमध्ये एमटीएसला पेमेंट किती 19,000 समथिंग आहे. ठीक आहे. एवढं पेमेंट स्टार्टिंग पेमेंट बद्दल बोलत आहो बरं. ओके. तर इथे आजचा व्हिडिओ झालेला आहे. हां, तुमचे आणखी काय महत्त्वाचं, पेपर तुमचा एक्झामची लँग्वेज काय असणार ते सांगतो. इंग्लिश, हिंदी, मराठी आणि यासोबतच अदर स्टेटच्या लँग्वेज, त्याच्याशी आपलं काहीही घेणं देणं नाही. ह्या 3 लँग्वेज तुमच्या तुम्हाला ज्या पाहिजे त्याच आहे. सोबतच जे कोणी गोव्यामधून असेल त्यांच्यासाठी कोकणी. ठीक आहे. कोकणी ही पण लँग्वेज असेल, जे कोणी गोव्यामधून असेल त्यांच्यासाठी बोलत आहो. ओके. इथे ते आहे. जर तुम्हाला मराठी लँग्वेज घ्यायची असेल तर 10th मध्ये तुमचा मराठी हा सब्जेक्ट पाहिजे. ठीक आहे. जर इंग्लिश सोबत तुम्हाला मराठी पाहिजे. जर तुम्हाला हिंदी लँग्वेज घ्यायची असेल तर 10th मध्ये तुमचा हिंदी हा सब्जेक्ट पाहिजे. इत्यादी गोष्टी समजल्या. आजचा व्हिडिओ मित्रांनो इथेच संपलेला आहे. हां, ज्यांनी कोणी तयारी फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या एक्झामसाठी तयारी करत असेल त्यांनी पण हा फॉर्म भरा, कारण की तुमचा पेपर तुम्हाला मराठीमध्ये पण सॉल्व्ह करता येते. ठीक आहे. लँग्वेज कशी, तर एकतर इंग्लिश कंपल्सरी आहे. इंग्लिशसोबत मराठी घेऊ शकता किंवा इंग्लिशसोबत तुम्ही हिंदी घेऊ शकता. ठीक आहे. इत्यादी गोष्ट समजली आहे या गोष्टी. तर आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कृपया व्हिडिओला शेअर करत चला. ओके. थँक्यू.